आणि शपथ हे काय भाई, पडलं तर डायरेक्ट मर्डर आहे. पुढे तोफ आहे मित्रांनो, तोफ कोरीगड. खूप शांतता आहे इथे. आता मला सांगायचंय म्हणजे 2 तोफ झाले, 1 2 म्हणजे तो टोटल 4 तलाव आहे. कोहरा ही कोहरा हो गया गाईज. हा ना, उडी मार बघ समजेल. गाईज पूर्ण गड एवढा भारी आहे ना, शब्दात सांगूच शकत नाही. आणि एवढा मोठा आहे की तो पूर्ण व्हिडिओमध्ये दिसणारच नाही तुम्हाला. तरी पण मी ट्राय करतोय. पहिला पार्ट आहे तो अगोदर संपवला आहे आणि हा जो दुसरा पार्ट आहे तो गडावरूनच चालू झाला आहे, कारण तुम्हाला पूर्ण गड दाखवायचं आहे मला. मित्रांनो आता थोडं क्लिअर दिसायला लागलं आहे बघा. मगाशी धुकं होतं, एका मिनटात धुकं येतं, एका मिनटात धुकं जातं, काही समजत नाही. चला जाऊया. हे काहीतरी आहे आणि काय माहिती नाही, रूम आहे कोणती तरी असं वाटतं. नाही तर की ते चौकट बोलतात ना तसं वाटतं, देवळे वगैरे तिथे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही पण या कोरीगडला. कोरीगड खूप मोठा गड आहे, तो व्हिडिओमध्ये दाखवणं इझी नाही आहे. आई शपथ, हे बघा, हे बघा इथून आलो आहे आणि हे बघा रिस्क बघा, प्रसाद किती घेते दाखव म्हणजे. हे बघा, आई शपथ डेंजर. चला जा. अरे तू ढकलशील, तुझा भरोसा नाही. माईक लावला आता, आता आवाज चांगला येत असेल. माईक लावलं तर, माईक नव्हता तर आवाज नव्हता येत बरोबर. एवढंसा रस्ता आहे बघ, एवढ्याशा रस्त्यात जायचे. दादा थांब, जाऊ दे. आई शपथ, हे काय भाई, पडलं तर डायरेक्ट मर्डर आहे. ये उड़ना नहीं चाहिए भाई. चल ना चल. कोण आहे? एकाने जावा. जा जा मित्रा, माझी फाटली. रिस्की वाटतंय, पिकअपच घ्यायला लागेल. साईडलो मित्रा, साईडलो. मित्रांनो हा कुठला तरी एक दरवाजा आहे बघ इथे. हा कोणता दरवाजा माहिती आहे का तुम्हाला? माहिती असेल तर सांगा ना. बघ इथे एक आहे दरवाजा, दिसतोय इथे, बट कोणता दरवाजा तरी माहिती नाही. पुढे तोफ आहे मित्रांनो, तोफ. तोफ बघायला जाऊया. शपथ, ते बघ कसलं भारी वाटतंय. पूर्ण तटबंदी नवीन बनवली ना, मस्त वाटते. खरं भारी आहे कोरीगड, एक नंबर. तोफ बघा, ही तोफेचं नाव नाही कोणती आहे पण आहे तोफ. तिकडे मंदिराजवळ पण तोफ आहेत 2-3 छोटे छोटे. हे बघा, बोजावलेली नाही आहे, दिसतंय का? बोजावलेली नाही तोफ. व्ह्यू बघा. पहिल्यांदा मी एवढा गड फिरतोय हा, कारण याच्या अगोदर पण आलो होते, तिकडे तिकडेच फिरलोय. इकडे खूप जास्त एक्सप्लोर करण्यासाठी या गडावरती. हे बघा इकडे या साईडला असं. जर तुम्ही आलात ना, पूर्ण गड फिरायचा ट्राय करा. कसं वाटतं तुला या गडाबद्दल? 2 गोष्टी सांग. का बोल की, तुझ्या फिलिंग्स सांग, फिलिंग्स. मित्रांनो कोराई मंदिर आहे, मंदिरात जाऊया. मित्रांनो कोराई मातेचं मंदिर खूप मस्त मंदिर आहे, खूप शांतता आहे. आरामात इथे बसू शकता तुम्ही. खूप छान आहे. वरती बघा काहीतरी कोरलं आहे. कोणतं आहे ते फेस? रावणाचा फेस आहे का तो? कोणाला माहिती आहे. मित्रांनो बसलोय जरा, खूप शांतता आहे इथे आणि खूप भारी वाटतंय. असं वाटतं की दिवसभर इथं राहावं, पण राहू शकत नाही. अजून कमीत कमी अर्धा गड राहिला आहे फिरायचा. चार्जिंग पूर्ण संपली आहे माझी पण, कॅमेराची पण. तर मला सांगायचं आहे गाईज, कॅमेरा विसरून आलेलो तिथेच ठेवून आलेलो. आता पुढे आल्यानंतर लक्षात आलं की कॅमेरा विसरलो. अजून एक तोफ आहे. टोटल 2 तोफ झाल्या. ही किती काय, ही एक तोफ आहे आणि याच्या मागे एक होती, म्हणजे 2 तोफ झाल्या. मंदिर पण गायब झालं बघ. ज्या मंदिरातून आता आलोय ते तर दिसतंय का तुम्हाला? ते पण गायब झालंय पूर्ण. हे बघा काहीच दिसत नाही आता गडावरती. 1 2 इथे मोठा आणि तो तिकडे, म्हणजे तो टोटल 4 तलाव आहेत. दिसत नाहीत पण बघा, तो तिकडे एक आहे, हा एक आहे छोटा, परत हा एक मोठा आहे आणि तो अजून एक त्या साईडला एक आहे. कोहरा ही कोहरा हो गया गाईज. तुम्ही येत असाल ना इथे तर थोडे हे असं पण बघा. आणि इकडे वरती बघताना खाली पडायचं आणि डायरेक्ट खाली स्वर्गात, डायरेक्ट स्वर्गात. या स्वर्गात जाणार तुम्ही पुढे, त्या स्वर्गात. कळतच नाही किती खोल आहे काय. हा ना, उडी मार बघ समजेल. काहीच पूर्ण धुकं झालं, काहीच दिसत नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. बघा तुम्ही मला सारखं धुकं काय दाखवतोय, पण झालंय तर काय करणार.
पाऊस आला वाटतं. पाऊस आला तर हे निघून जाईल धुकं. आता 5 ते 10 मिनिटापूर्वी तुम्ही बघितलं पूर्ण दिसत होतं. मला समजत नाही तरी मी घातोय. मी तलावाजवळ फोटो काढू फोटो नाही काढू फोटो काढू. चला कसला भारी आहे बघा ना तलाव. गाईज एक गोष्ट दाखवतो. हे इथून पाणी येत आहे. हे बघा हे इथून येत आहे. इथून इकडे पुढं नाहीत. इथून पुढं नाहीत. आणि हे बघा हे पण असं खड्डा नाही. इथून इथं तरी आलं पाहिजे ना पाणी. हे पाणी इथून येतच नाही पुढं. हे बघा एकदम खडे वगैरे असेल. असं का सांगा. काही नाही खाता किती ते झरणं आहे सांगा मी काय. आणि हे काय माहिती आहे का असं वाटतं हे टॉयलेट आहे असं वाटतंय पण माहीत नाही काय आहे ते. असू शकतं बाथरूम वगैरे. आता जायचं आपल्याला ते बुरुज जिथे झेंडा आहे आपला भगवा झेंडा भगवा ध्वज. इथे उतरता एक 4 टाके दिसलेत पाण्याचे. हे बघा हा एक टाका आहे. इथे दुसरं आहे. हे छोटंसं आहे. हे काही टाका नाही म्हणता येणार. आणि हे ते एक चौथं आहे. ते आतमध्ये एकदम गुफेसारखं आहे. दिसत असेल तुम्हाला की नाही काय माहीत नाही पण गुफेसारखं आहे ते. मित्रांनो ध्वजाजवळ आलेलो बुरुजाजवळ. आता जाऊया मंदिराजवळ त्या आणि तिथून खाली जाऊया. आवाज येतोय की नाही माहीत नाही क्लिअर. एनर्जी पूर्ण डाऊन झाली आहे म्हणून थोडं कमी बोलतो आहे. जास्त भूक लागली पण हे बघून पॉझिटिव्हिटी फील होते. मित्रांनो शंकर मंदिरात आलो आहे. हे बघा मंदिर. जाऊया दर्शन घेऊया आतमध्ये. हे बघा हे मंदिर आहे शंकर मंदिर. हर हर महादेव. झालंय आपलं आता सर्व पूर्ण गड फिरून झालाय. नंदी महाराज. हे 4 तोफा आहेत. इथे गोळे पण होते. हां इथे गोळे पण आहेत. इथे 4 तोफा आहेत. 1 2 3 आणि 4 आणि इथे गोळे आहेत आतमधले. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला कोरीगड पूर्ण बघून झाला आहे. खूप भूक लागली आहे. जाऊया खाली काहीतरी खाऊया. जास्त नाही दाखवणार खाली जाण्याचा कारण की वरती येण्याचा दाखवलं ऑलरेडी मी. रोड दाखवला. खाली जाण्याचा मे बी थोडाफार दाखवलं तर दाखवेल. तर डायरेक्ट जेवणाची इथे भेटू आपण. काही जेवढी चढताना वाट नाही लागली ना तेवढी उतरताना वाट लागते. हालतायत पाय आणि गर्दी पण तेवढीच आहे. गर्दी बघा किती. त्याच्यामुळे वाट लागते जास्त. चढायला एवढं काय वाटत नाही. उतरताना पाय हालतायत आणि सांभाळून पाय टाकायला लागतात. पाणी आहे ना कंटिन्यू. बघा जाऊया सावकाश जाऊया. लेट झालं तरी चालेल पण आरामात जाऊ. भूक जास्त लागले पण. गाईज फायनली खाली उतरलो आहे. सर्वात मोठा टास्क राहिला आहे इथून उतरण्याचा. इथे आमची पार्किंग आहे. सर्वात मोठा टास्क हाच आहे. हे बघा इथून एवढं चिकट आहे की उतरूच शकत नाही नीट. हे बघा कसं उतरायचं इथून. हां मस्त दोर लावलेला आहे मित्रांनो. आता टेन्शन नाही. पण इकडे एवढं हार्ड नाही आहे या साईडने. हां मित्रांनो पोचलो आहे. हे ठीक आहे. हे या साईडनी आला तुम्ही. या साईडने या साईडने थोडं इझी आहे त्याच्यापेक्षा ॲज कम्पेअर टू दॅट. तिकडे खूप कठीण आहे. फायनली पोचलो आहे आम्ही खाली अशा प्रकारे सुखरूप सुस्थितीत. आणि काय नाही बाईकजवळ पोचलो आहे. मित्रांनो फायनली निघालो आहे आपण जायला घरी. थोडं सावकाश चिकट झालं आहे पूर्ण. एवढी भूक लागली ना फुल वाट लागली. वाट भुकेने खाणं गरजेचं आहे काहीतरी. कुठे हॉटेल इथे चांगलं भेटेल माहीत नाही. बघू हॉटेल कुठे चांगलं भेटेल ते. तुम्हाला समोर दिसतंय की नाही माहीत नाही. 2 वाजलेत पण 2 वाजता पण धुकं बघा किती आहे. एवढं धुकं भाई काय आहे. कुठे आलो आहे आपण. हिमाचलला आलो आहे काय. लोणावळ्यात एवढं धुकं असतं. कसलं धुकं आहे बघा. काहीच दिसत नाही समोरचं. हे बघा दिसतंय तुम्हाला समोर गाई आहे. गाई नाही हा गाईच आहे. ती पण दिसत नाही. हे बघा हे आत्ता दिसायला जेव्हा जवळ येईल तेव्हा दिसणार तुम्हाला. थोडं क्लिअर झालं इथे. तर पुढे जाऊन परत धुकं येणार. वेव येतात वेव धुक्याच्या. हां आता क्लिअर झालं. आता एकदम क्लिअर दिसतंय. मित्रांनो आलो इथे खोपोलीला पोचलो आहे. खूप वाट लागली आहे. 4 साडेचार वाजलेत. आता जेवायचा चान्स भेटतो आहे.
आणि आम्हाला हॉटेलच दिसत नव्हतं कुठे लोणावळ्याच्या खाली उतरलो तोपर्यंत. मग बोललो जाऊ एक माहिती आहे तिथेच हॉटेलच्या तिथे जाऊया, जेवण वगैरे चांगलं आहे इथे, फूड पार्क खोपोली. चला जाऊया जेवायला, जाम भूक लागली. झालं आता जेवण, हे बघा जेवण वगैरे झालं. व्हिडिओ काढायची ताकद नव्हती अजिबात, त्याच्यामुळे व्हिडिओ काढली नाही. आता डायरेक्ट इथून नॉनस्टॉप घरी जाईल. मला जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय.